काही माहिती. गाईला कॅल्शियम कधी देतात ते माहिती नाही. शेतकऱ्याच्या डोक्यात फिक्स गाय जनली 20 लिटर दूध दिलं पाहिजे. मग यावेळेस तुमची फसवणूक तिथून चालू होते. काही पर्टिक्युलर चांगले डॉक्टर सोडून द्या, मी सगळे डॉक्टर म्हणत नाही, पण ज्या डॉक्टरांना स्वतःच नॉलेज कमी आहे, आता भरपूर मोठ्या डॉक्टर लोकांचा संप झाला, त्यावरनं बरेचसे फ्रॉड डॉक्टर बाहेर आले. तिथे लक्षात आलं की जर तुमच्या गाईला कॅल्शियमची गरजच नाहीये तर तुम्ही तुमच्या गाईला कॅल्शियम का देता? आपल्याकडे फिक्स फंड आहे. गाय जाणल्यानंतर गुळाची भेली, कॅल्शियमचा 10 लिटरचा डब्बा, 5 लिटरचा डब्बा आणि 1 किलो मिनरल मिक्स, 1 किलो बस. यामध्ये काय केलं जातं, मग एक चिठ्ठी लिहिली जाती किंवा मेडिकल वाल्याकडे गेलं जातं. मिनरल मिक्सचर कोणतं? 60 रुपये किलो. त्याच्यात अजिबात मिनरल राहत नाही. आपल्या शेतातील माती जर बारीक चाळली तर तिच्यात सुद्धा मिनरल आहे. असं मिनरल मिक्सचर ते 60 रुपये किलोवाला आणतात. दुसरी गोष्ट, कॅल्शियम कोणतं? कॅल्शियम काहीच अभ्यास नाही, फक्त लिहून दिलं किंवा कॅल्शियम आणायचं आणि स्वस्त आहे म्हणून घ्यायचं. अख्खच चुन्याचं पाणी आणतात. कॅल्शियम जर तुम्ही बघितलं, 5 लिटरचा जो बॅरल आहे त्यामध्ये जर मिक्स रोज सकाळी मिक्स करावं लागतंय, ते सगळं जो खाली बसलेला असतो तो चुना असतो. तो गाईला चारायचा. गाईला फक्त त्याच्यामध्ये तुम्ही जे लिक्विड कॅल्शियम आणता, नीट बघा. प्रत्येक कंपनीवरती मी तर म्हणतो नीट बघा, त्या बॅरल वरती ब्रँडेड कंपनी असो नाही तर साधी कंपनी असो, त्याच्यावरती जर 1 लिटर कॅल्शियम मध्ये किती पर्सेंटेज कॅल्शियमचं प्रमाण, ते जे गुलाबी पाणी दिसतं ना, त्याच्यामध्ये त्या कंपनीनं ऍक्च्युली 1 लिटरला किती कॅल्शियम टाकलेलं आहे आणि ते किती टक्के तुमच्या गाईला डायजेस्ट होणार आहे, तर तुमच्या लक्षात येईल की अत्यल्प त्यामध्ये फक्त साखरेचंच पाणी आहे. कॅल्शियम अगदी अत्यल्प आहे आणि आपण ते काय चारतो? कॅल्शियम. आणि ज्या गोष्टी जी ब्रँडेड कंपनीचं जर तुम्ही मिनरल वापरलं, एखाद्या चांगल्या ब्रँडेड 2-4 चांगल्या कंपन्या आहेत, त्या ब्रँडेड कंपनीचं जर तुम्ही मिनरल मिक्सचर घेतलं तर त्या मिनरल मिक्सचर मध्ये पावडर फॉर्म मध्ये लिक्विड कॅल्शियमच्या 6 ते 7 पट 10 पट अधिक कॅल्शियम आहे मिनरल मध्ये. मग हे कॅल्शियम का वापरतात? आणि दुसरं एक पद्धत, गुळामध्ये कॅल्शियम आहे. कोणी सांगितलं? मला पण अजून माहिती आहे. जिथं विचारलं शेतकऱ्याला, गाय जाणल्यानंतर आम्ही गुळ घालतो, गुळामध्ये कॅल्शियम आहे. गुळामध्ये अत्यल्प कमी प्रमाणात कॅल्शियम आहे. ते पण कुठनं आलं? गुळ बनवताना या ठिकाणी चुन्याचा वापर केला जातो, त्यामुळं त्याच्यात थोडंफार प्रमाणात कॅल्शियम आलं. गुळामध्ये एनर्जी आहे. गाय जाणल्यानंतर तिला एनर्जीची गरज पडते, म्हणून गुळ घालावा. पण जर तुम्ही कॅल्शियम म्हणून जर गुळ घालणार असला तर तुमच्या वेळ सारखे वेळ आहे तुम्ही. म्हणून नीट नॉलेज घ्या, व्याख्यान ऐका. या ठिकाणी दर आठवड्यातून एक व्याख्यान होतं ऍपवरती, ते ऐका, मग लक्षात येईल कुठेतरी. किंवा ऍपवरती बाकीच्या ठिकाणी पण नॉलेज भरपूर भेटते, ते घ्या, मग लक्षात येतं आपली फसवणूक मेडिकल पासून जादा होती. गायींचा विशिष्ट दिवाळीला, जेवढा दिवाळीला हा शेतकरी घरात किराणा आणत नाही, त्याच्यापेक्षा डबल पैसा तो मेडिकल वाल्याला आणि डॉक्टरला देतो. का? तर केवळ नॉलेज माहिती नाही. कॅल्शियम इतकं कॅल्शियम का त्याला माप नाही, आणि त्या कॅल्शियमचा काहीच फरक नाही. गाय जर गाभण काळातले 2 महिने जर गाईला आठवतोय ना, तर ट्रान्झिशन फीड चालू करा. ट्रान्झिशन फीड चालू केल्यानंतर तिची योग्य व्यवस्थापन करा. व्यवस्थापन केल्यानंतर माझ्या गायींना आतापर्यंत मी म्हणजे जवळपास 8 वर्षामध्ये 5 लिटर कॅल्शियम घातलं, फक्त 8 वर्षात. ते पण 5 लिटर डेमोसाठी फुकट आलं होतं म्हणून घातलं.